तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज घरी मी, सोनाली आणि माझी आजी आजोबा होते, कारण आका भाऊन ते गेले होते जागरणाला। मग काय आज शेण टाकणे आले होते सोनालीकडे, तर मग सोनालीने शेण टाकले, मी गिन्नी गवत आणून तोडून जनावरांना खायला टाकले। आमच्या गाईचे दूध वडील काढत असतात, परंतु आज ते नसल्यामुळे आजोबाला काढायची वेळ आली। मला तर गाय जवळ पण बसून देत नाहीये। दूध काढायचे सोपे बरं का, पण वासरू आखडणे म्हणजे लयच अवघड आहे बरं का, वरता उडत नाही भाऊ। लवकरच ब्लॉगर बनणार आहे, तिला बोलायला लागला का तू ब्लॉगर बनणार आहे। थोड्या वेळात अक्का भाऊ कृष्ण जागरावरून आले। कृष्णाला लगेच अहिल्यानगरला जायचं होतं, कारण मेडिकल कालपासून बंद होतं। माझ्यापेक्षा मोठा दिसतो, पण तो माझा छोटा भाऊ आहे। कृष्णाने निघायच्या अगोदर सर्वांचे दर्शन घेतलं, आणि तेच पाहून रुद्र पण सर्वांचे दर्शन घेऊन राहिला। आज आपली ताई आलती राखी बांधायला। मग काय, आम्ही राख्याचा कार्यक्रम सुरू केला। मग सगळ्यांनी मस्तपैकी राख्या वगैरे बांधल्या। स्वराने रुद्रासाठी स्पेशल राखी बांधली होती। तिने राखी बांधल्यानंतर पाहू शकता रुद्राने तिला किती भारी गिफ्ट दिलेलं आहे। आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाल्यानंतर सोनाली तिच्या भावाला राख्या बांधायला गेली। 1 2 3 4 5 6 जणांना सोनालीने राख्या बांधल्या, म्हणजे आजची सोनालीची कमाई आहे ना भरपूर झाली होती। मग आम्ही आलो आमच्या नर्मदेश्वर गड टेंभुर्णी, म्हणजेच आमच्या गावातील महादेव गडावर, कारण आज तेथील सांगता होती। तर पब्लिक ह्या गडावर आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं। एक पर्यटन स्थळ म्हणून मी ह्या गडाकडे पाहतो, कारण येथील वातावरण खरंच खूप भारी आहे बरं का। कुणाला झालं प्री वेडिंग शूटिंग करायची असेल ना, तर त्यांनी 100% द्यावं बरं का। खरंच खूप छान आहे, लोकेशन आहे प्री वेडिंग शूट करण्यासाठी पण। मग ते येथील सांगता झाल्यास नंतर घरी आलो, ताईन ते पण निघाले। तर ताईन ते निघाल्याच नंतर रुद्र तर खूपच रडू लागला, कारण की त्याला संकेत आणि स्वरा दिदीला जाऊन देऊ वाटत नव्हतं। तर ताईन ते गेल्याच नंतर सोनाली पण म्हणली, आता मला पण जायचं माझ्या मायारला, माझ्या भावाने त्यांना राख्या बांधायला, ते तुम्ही नेऊन सोडायचं। मग काय बायको कुठं कोणाचं काय चालतं का, तर मी पण म्हणतो बाबा तू आवरतो, पण मी व्हिडिओ एडिट करतो। मग मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करायच्या तयारीत होतो, आणि तिथं आवरून निघायची तयारीत होते। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ 100% आवडलेला आहे। मग व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करायला आणि फॉलो करायला 100% विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।